येणाऱ्या 20 एप्रिलला एसपीआय संभाजीनगर आणि एसपीआय नाशिक याची एक्झाम आहे आणि यासाठी हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं? हे एसपीआय म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे इन्स्टिट्यूट आहे की जे 11वी-12वी मुलांना एनडीए साठी ट्रेनिंग करणार आहे. तर ह्या एसपीआय ची 20 एप्रिलला एक्झाम आहे. त्यासाठी हॉल तिकीट जे आहे ते कुठं येणार आहे, कधी येणार आहे, ते डाउनलोड कसं करायचं? त्याचबरोबर एसपीआयच्या ह्या पेपरसाठी आपला जो मॉक टेस्टचा जो क्रॅश कोर्स आहे त्यामध्ये 30 मॉक टेस्ट आता सध्या मुलं सोडवत आहेत. त्याच्यामध्ये आन्सर की ओएमआर टेस्टिंग हे कशा पद्धतीने होतं हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहे. एसपीआयचा ही जी पेपर आहे जो परीक्षा आहे मुलांची येणाऱ्या 20 एप्रिलला, तर यासाठी हा जो पेपर दिसतो आपला 20 एप्रिल 2025 विविध केंद्रांवरती होणार आहे. त्यासाठी जे काय आपण ऑप्शन भरले एक्झाम सेंटर त्या ठिकाणी 100% आपल्याला ते एक्झाम सेंटर मिळून जाणार आहे जे आपण फॉर्म मध्ये भरलेले. तर हा जो पेपर आहे 600 मार्कांचा आहे. त्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत, त्यामध्ये 75 प्रश्न मॅथ्स वरती आहेत आणि 75 क्वेश्चन जनरल ॲबिलिटी टेस्ट वरती आहेत. असे एकूण 150 प्रश्न आहेत आणि पूर्ण 8वी ते 10वीच्या सीबीएसई बोर्ड नुसार आहे. त्याच्यामध्ये एका प्रश्नाला 4 गुण व चुकीच्या उत्तरास -1 गुण मिळतील. तो अशा प्रकारे हा पेपर पॅटर्न आहे. तो अशाच पद्धतीच्या आपल्या मॉक टेस्ट पण आपण डिझाईन केलेत की जे आता मुलं सोडवत आहेत. त्याच्यानंतर त्यांचा ओएमआर वरती पेपर चेक होऊन त्यांना एक रिझल्ट तयार होतो आणि त्यावर त्याची एक डिटेल आन्सर की पण त्या मुलांना मिळते. तो अशा प्रकारे एसपीआयचा हा मॉक टेस्ट आहे आपली, याच्यामध्ये दिसते आपल्याला सगळे डिटेल त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहेत. 150 प्रश्न त्याच्यामध्ये त्याच आधारावर तयार केले. जो पॅटर्न आहे 8वी 9वी 10वीचा हा एक विशेष माहिती करून त्याच्यामध्ये बघितलेला आहे. तर हा एसपीआयचा जो मॉक टेस्ट आपण घेत आहे त्याच्यामध्ये मॉक टेस्ट 1 त्याच्यामध्ये आपला सगळं डिटेल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जो 150 प्रश्नाचा पॅटर्न आहे 8वी 9वी 10वी त्या पद्धतीने एक विशेष अभ्यास करून या गोष्टी तयार केलेल्या आहेत. आणि हा अशा मॉक टेस्ट 1 मुलं आता सोडवत आहेत. आता मुलांचे मॉक टेस्ट 2, 3 असे चालू आहेत. तर प्रत्येक पेपर सोडवल्यानंतर त्यांना त्याची एक आन्सर की पण मिळते विद्यार्थ्याला. त्याचबरोबर हा जो मॉक टेस्ट आहे हो आपण दिलेल्या ओएमआर वरती विद्यार्थी सोडवतात. ओएमआर नंतर त्या ठिकाणी ओएमआरचा फोटो विद्यार्थी आपल्याला पाठवतात. त्याच्यानंतर स्कॅनिंग होऊन त्याचा रिझल्ट तयार होणार आहे आणि रिझल्ट नंतर त्यांना एक रिझल्ट पीडीएफ मिळते. त्यानंतर त्यांना एक आन्सर की पण मिळते जी डिटेल्ड आन्सर की राहते अशा पद्धतीने. त्याचबरोबर एखादं लेक्चर आपण संडेला घेतो मुलांना की जेणेकरून याच्यामध्ये अजून ते काय अभ्यास करू शकतात, अजून कोणत्या नोट्स यूज करू शकतात त्याच्याबद्दल आपण त्यांना गायडन्स करतो. अशा पद्धतीने मॉक टेस्टचा हा क्रॅश कोर्स मुलांसाठी खूप उपयोगी. आपण बघूया त्यातला एक रिझल्ट कसा तयार होतो एका मॉक टेस्टचा आपण बघूया. तर आपल्याला दिसते ह्या आपल्या एका विद्यार्थ्याचा रिपोर्ट कार्ड आहे. त्याच्यामध्ये त्याचे मार्क्स किती आले ते आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये जो मॅथ्स विषयामध्ये त्याचे किती मार्क्स आलेले आहेत, त्यातले किती करेक्ट किती चुकलेले आहेत ह्याच्यामध्ये दिसते आपल्याला. सायन्स मध्ये किती तो सायन्स इंग्लिश एसएसटी जीके हा जो पार्ट आहे हा जनरल ॲबिलिटी टेस्टचा आहे. डिटेल मध्ये त्याला किती मार्क्स आलेले त्याचे किती चुकलेले हे सगळं दिसते आपल्याला. त्याचबरोबर त्याने जे काही मार्क्स सोडवले त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट त्यांनी शिल्लक ठेवलेला आहे मोकळा त्याला 0 मार्क आहेत. जे बरोबर पार्ट आहे त्याला 4 मार्क आहे. जे चुकलेला पार्ट आहे त्याला -1 हे सिस्टीम आहे. तर अशा पद्धतीने डिटेल आन्सर की त्या विद्यार्थ्याला मिळाल्यामुळे त्याला स्वतःचा एक क्रायटेरिया समजणार आहे की त्याचे मार्क्स कुठे गेले कुठे आले या सगळ्या गोष्टी त्याला समजू शकतात. अशा पद्धतीने जे काही विद्यार्थ्यांनी ओएमआर सोडवले ते विद्यार्थ्याचे ओएमआर पण या ठिकाणी दिसते आपल्याला. त्याच्यावरती त्याला डिटेल एक आयडिया मिळते की आपले कोणते प्रश्न बरोबर आहेत कोणते चुकीचे आहेत लक्षात घ्या. अशा पद्धतीने एसपीआयची ही मॉक टेस्ट क्रॅश कोर्स आपली चालू झालेली आहे. आपण दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. आता एसपीआयचा जो पेपर आहे 20 एप्रिल यासाठी जे काही हॉल तिकीट आहे हे कधी येणार आहे हा महत्वाचा विषय आपण पाहूया. तर दिलेले आपल्याला एसपीआयचं जे हॉल तिकीट आहे ते आपल्याला 10 एप्रिल 2025 ला सकाळी 10 नंतर जे काही आपली वेबसाईट आहे एसपीआयची त्याच्यावरती आपल्याला डाउनलोडसाठी उपलब्ध होणार आहे. तो 10 एप्रिलला आपल्याला हे एसपीआयचं हॉल तिकीट मिळणार. त्यामुळे घाई करायची गरज नाही. 20 एप्रिलला एक्झाम आहे. 10 एप्रिलला आपल्याला त्यानंतर मिळून जाईल आणि आपल्या या युट्यूब चॅनलवर त्याची माहिती पण मिळेल कसं डाउनलोड करायचं त्या पद्धतीने. तर एसपीआयची जी वेबसाईट आहे ती पण आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला दिलेली आहे. आपण माहिती बघू शकता. त्याचबरोबर एसपीआयचा झालेला जो पेपर आहे म्हणजे एसपीआयची पहिली गोष्ट काही माहिती वगैरे बाहेर नसते, काही सिलेबस नाहीये, मॉक टेस्ट अशा गोष्टी आपल्याला जास्त बाहेर दिसत नाही त्याच्या. पण एक झालेला जो पाठीमागचा पेपर आहे तो पण आपण डाउनलोड साठी दिलेला आहे, फ्री डाउनलोड म्हणून दिलेला आहे. त्याचा एक व्हिडिओ आपला आहे ते पण आपण पाहू शकता. आणि एसपीआयच्या ह्या मॉक टेस्ट क्रॅश कोर्स साठी 30 मॉक टेस्ट क्रॅश कोर्स साठी जर आपल्याला नाव नोंदवायचं असेल तर त्याची माहिती घ्यायची असेल तर खाली नंबर दिला त्याला आपण संपर्क करू शकता. तर पुढचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपला MSK सर हा जो आपला युट्यूब चॅनल याला आपण सबस्क्राईब करून शेअर करू शकता. धन्यवाद.